Dear student, in the last lecture we have seen sudden closing of the cartoon serial, that is Siachen. Then we have seen blue whale game. Then next, children who watch the cartoon films may imitate the character of those films. म्हणजे कार्टून पाहणारी जी काही बरीचशी असणारी जी काही मुलं जी आहेत, तर ती मुलं कधीतरी त्या ठिकाणी ती असणारी जी काही कॅरेक्टर जे आहेत, पात्र जे आहेत, तर त्या पात्राप्रमाणे त्या ठिकाणी वागू लागताना दिसतात. टेंडन्सी अँड बिहेवियर ऑफ चिल्ड्रन who play the games like virtual war or car races, especially deliberate brought about virtual accident in the game, gradually become negative. आभासी युद्ध असेल किंवा गाड्यांची शर्यत असेल, विशेषतः त्या गाड्यांच्या शर्यतीमध्ये मुद्दाम घडून आणलेले जे काही अपघात असेल, असे असणारे जे काही व्हिडिओ गेम्स जे आहेत, तर ते व्हिडिओ गेम्स खेळणारी जी काही मुलांची असणारी जी काही वृत्ती किंवा स्वभाव जो आहे, तर तो स्वभाव न कळत नकारात्मक त्या ठिकाणी होताना दिसतो. Some games available on the cell phone and computers are extremely time consuming and also cause economic losses to lose concentration on some essential subjects and may also prove fatal. Some games available on the cell phones and computers are extremely time consuming. म्हणजे आपला मोबाईल फोन असेल, कॉम्प्युटर असेल, तर त्या कॉम्प्युटरमध्ये उपलब्ध असणारे जे काही विविध अशा प्रकारचे असणारे जे काही गेम्स जे आहेत, तर त्या गेम्स कसं सांगितलं आपल्याला, टाइम कंझ्युमिंग. आता टाइम कंझ्युमिंग म्हणजे त्या ठिकाणी वेळ जो आहे, तर त्या वेळेचा असणारा जो काही अपव्यय जे आहे, तर ते अपव्यय त्या ठिकाणी करताना दिसतात. आल्सो कॉज इकॉनॉमिक लॉसेस, याच्यामुळे आर्थिक नुकसान त्या ठिकाणी होताना दिसतोय. टू लूज कॉन्सन्ट्रेशन ऑन द सम इसेन्शियल सब्जेक्ट, त्याचबरोबर इतर असणारे जे काही आवश्यक असणारे जे काही विषय जे आहेत, तर त्या विषयांवरील एकाग्रता जे आहे, तर ते एकाग्रता त्या ठिकाणी नष्ट करताना दिसतात. आणि पुढे आपल्याला सांगितले मे आल्सो प्रूव्ह फॅटल, तर काही असणारे जे काही गेम्स जे आहेत, तर ते गेम्स आपल्याला घातक त्या ठिकाणी ठरताना दिसतात किंवा काही वेळा त्या ठिकाणी जीवघेणे सुद्धा त्या ठिकाणी ठरू शकताना दिसतात. पुढे, along with some useful purpose, huge information available on internet is used for viewing some inappropriate video. इंटरनेटचा असणारे जे काही माहिती जाल जे आहे, तर ते माहिती जाल सहज हाती लागलेला जो काही लागल्यानं त्याचा उपयोग जो आहे, तर तो सकारात्मक अशा प्रकारचे असणारे जे काही काम जे आहे, तर त्या कामाबरोबर कधीतरी त्या ठिकाणी आपल्याला अप्रोप्रिएट व्हिडिओज म्हणजे अयोग्य अशा प्रकारचे असणारे जे काही व्हिडिओ जे आहेत, तर ते व्हिडिओ सुद्धा पाहण्यासाठी त्या ठिकाणी केला जातो. हाऊएव्हर देर इज ए गव्हर्नमेंटल रेग्युलेशन ओव्हर सच मीडिया, आणि असं जरी असलं तर या माध्यमांवर शासनाचं असणारे जे काही नियंत्रण जे आहे, तर ते नियंत्रण त्या ठिकाणी असताना दिसतं. वेबसाइट्स, movies and cartoon films inappropriate for children are banned by the government. आणि म्हणून लहान मुलांसाठी अयोग्य ठरणाऱ्या ज्या काही वेबसाइट्स असतील, फिल्म्स असतील, कार्टून्स जे आहेत, तर ते काही केले जातात. शासन जे आहे, तर त्या शासनामार्फत त्या ठिकाणी बंद त्या ठिकाणी केले जातात. आता या ठिकाणी आपल्याला सर्वसाधारणपणे असणारे जे काही दोन चित्र जे आहेत, तर ती दोन चित्रांचा आपल्याला त्या ठिकाणी विचार जो आहे, तर तो विचार त्या ठिकाणी करायचा आहे. पहिले असणारे जे काही डायग्राम जे आहेत, तर त्या पहिल्या डायग्राम मध्ये बॉय युजिंग सेल फोन व्हाईल इटिंग फूड, जे एक चित्र जे आहे, तर त्या चित्रामध्ये आपल्या असं लक्षात येताना दिसतंय की मोबाईल पाहत जेवणारा जो काही मुलगा जो आहे, तर तो मुलगा त्या ठिकाणी दिसतोय. आणि याच्यावरून आपल्याला ऑब्झर्व द इमेज, इज इट रॅशनल, चित्र जे आहे, तर ते चित्राचं जे असणारे काही चित्र त्या ठिकाणी पाहिजे आणि काय होतंय, तर त्याचा आपल्याला विचार जो आहे, तर तो विचार त्या ठिकाणी करायचा. तर आता काय सांगतायत, इन द पिक्चर द बॉय हु इज टेकिंग हिज लंच इज शोन, ते असणारे जे काही चित्र जे आहे, तर त्या चित्रामध्ये मुलगा जो आहे, तर तो मुलगा त्याचा असणारे जे काही जेवण जे आहे, तर ते जेवण त्या ठिकाणी घेताना दिसते.
पुढे आपल्याला सांगता येईल ही इज बिझी विथ हिज मोबाईल व्हाईल हॅव्हिंग हिज फूड. म्हणजे जेवत असताना तो मोबाईल जो आहे तर त्या मोबाईल मध्ये काही असणारे जे काही चित्र असतील, व्हिडिओ असतील, तर ते व्हिडिओ पाहण्यासाठी त्या ठिकाणी तो दंग आहे. याच्यावरून आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल की सर्वसाधारणपणे अशा प्रकारचे असणारे जे काही चित्र जे आहेत, these all diagrams are irrational and improper behavior. या ठिकाणी जेवत असताना त्या ठिकाणी असताना जो काही मोबाईल जो आहे तर तो मोबाईल त्या ठिकाणी पाहू नये. त्याची असणारी जी काही जी काही वर्तणूक जी आहे तर ती वर्तणूक त्या ठिकाणी कशी आहे तर आपल्याला त्या ठिकाणी इम्प्रॉपर म्हणता येईल, अयोग्य अशा प्रकारची त्या ठिकाणी म्हणता येईल. वी शुड रिस्पेक्ट द फूड व्हाईल इटिंग. जेवत असताना अन्न जो आहे तर त्या अन्नाचा मान त्या ठिकाणी ठेवला पाहिजे. वी शुड ईट इन डिसिप्लिन. आपल्याला जेवायचं असेल तर व्यवस्थित पद्धतीनं एकाग्रतेनं त्या ठिकाणी जेवण जे आहे तर ते जेवण त्या ठिकाणी केलं पाहिजे. जे अशा पद्धतीनं आपण ते असणारे जे काही चित्र जे आहे तर त्या चित्राच्या बाबतीमध्ये असणारी जी काही माहिती जी आहे तर ती माहिती त्या ठिकाणी आपण सांगू शकतो. दुसरे असणारे जे काही डायग्राम जे आहे तर त्या दुसऱ्या डायग्रामचा आपल्याला त्या ठिकाणी विचार करायचा आहे की सेल्फी ऑन द रोड. म्हणजे रस्त्यावर सेल्फी म्हणजे अपघात जो आहे तर त्या अपघाताला निमंत्रण अशा पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल. म्हणजे असणारे जे काही दुसरे असणारे जे काही पिक्चर जे आहे तर त्या पिक्चर मध्ये आपल्या असं लक्षात येतं नसतं की यंग मॅन इज टेकिंग सेल्फी व्हाईल स्टँडिंग इन द बिझी रोड. या ठिकाणी असणारा जो काही तरुण अशा प्रकारचा असणारा जो काही मुलगा जो आहे तर तो मुलगा गजबजलेला असताना जो काही रस्ता जो आहे तर त्या रस्त्यावर काय करत नसते, स्वतःची असणारी जी काही सेल्फी जी आहे तर ती सेल्फी त्या ठिकाणी घेताना दिसते. मग अशा प्रकारची असणारी काही सेल्फी जी आहे तर ती सेल्फी त्या ठिकाणी घेणं म्हणजे स्टँडिंग इन द मिडल ऑफ द रोड अँड टेकिंग द सेल्फी इज लाईक इन्व्हाइटिंग द मिसहॅप. म्हणजे रस्त्याच्या मध्यभागी उभे राहून त्या ठिकाणी स्वतःची सेल्फी त्या ठिकाणी काढणं म्हणजे एखादी असणारी जी काही दुर्घटना जी आहे तर त्या दुर्घटनेला निमंत्रण त्या ठिकाणी देणं. सेल्फी टेकन इन सच सर्कमस्टन्सेस युजली रिझल्ट इन अन ऍक्सिडेंट. आणि अशा परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी स्वतःची असणारी जी काही सेल्फी जी आहे तर ती सेल्फी त्या ठिकाणी काढणं म्हणजे सर्वसाधारणपणे अपघात जे आहे तर त्या अपघाताला निमंत्रण त्या ठिकाणी देणं. अशा पद्धतीनं आपल्याला ते असणारे काही डायग्राम जे आहे तर त्या डायग्रामचं असणारे काही निरीक्षण जे आहे तर ते निरीक्षण आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल. म्हणजे अशा पद्धतीने दिलेली जी काही चित्र जे आहे तर त्या चित्रांच्या बाबतीमध्ये आपल्याला अशा प्रकारची असणारी काही उत्तरं जे आहेत तर ती उत्तरं त्या ठिकाणी देता येतील. याच्यावर असणारे जे काही असणारे जे काही क्वेश्चन्स जे आहेत तर ते क्वेश्चन्स आपल्याला त्या ठिकाणी जुलै 2000 जे आहे तर त्या जुलै 2000ला त्या ठिकाणी विचारलेले. आता उदाहरणार्थ मागच्या वर्षी जुलै 2019 आणि मार्च 2020ला त्या ठिकाणी असणारे जे काही प्रश्न जे आहेत तर ते प्रश्न त्या ठिकाणी विचारलेले पहा. व्हॉट विल यू डू अँड व्हाय. तुम्ही काय कराल आणि का कराल. तर याच्यामधला मार्च 2020 आणि जुलै 19ला विचारलेला प्रश्न होता की युअर फ्रेंड हॅज डेव्हलप द हॉबी ऑफ स्नॅपिंग सेल्फी. तुमचा असणारा जो काही मित्र जो आहे तर त्या मित्राला असताना जी काही स्वतःची असताना जी काही सेल्फी जी आहे तर ती सेल्फी काढून घेण्याची सवय जी आहे तर ती सवय त्या ठिकाणी लागली. आता काय सांगता येईल. द हॅबिट ऑफ कंटिन्युअसली टेकिंग सेल्फी इज बॅड. म्हणजे सातत्यानं त्या ठिकाणी स्वतःची त्या ठिकाणी सेल्फी जी आहे तर ती सेल्फी त्या ठिकाणी काढून घेणं ही असणारी काही सवय जी आहे तर ती सवय त्या ठिकाणी वाईट आहे. दुसरं आपल्याला सांगता येईल की इट शोज दॅट फ्रेंड इज कॉन्स्टंटली थिंकिंग ऑफ हिमसेल्फ ओनली. म्हणजे आपला असणारा जो काही मित्र जो आहे तर तो मित्र सातत्यानं स्वतःचा असणारा जो काही विचार जो आहे तर तो विचार त्या ठिकाणी करत आहे. हिज सेल्फ सेंट्रीनेस इज टू बी रिमूव्ड बाय काउन्सिलिंग हिम. म्हणजे त्याचा स्वतःचा असणारा जे काही सेल्फ सेंट्रीनेस म्हणजे स्वकेंद्रीय अशा प्रकारची त्याची असणारी जी काही वृत्ती जी आहे तर ती वृत्ती त्याचा असणारं जे काही समुपदेशन जे आहे तर त्या समुपदेशनाने त्या ठिकाणी दूर केली पाहिजे. द रिझन बिहाइंड हिज बिहेवियर शुड ऑल्सो बी अंडरस्टूड. त्याच्या असणारा अशा प्रकारचा स्वभाव जो आहे तर तो स्वभाव त्या ठिकाणी का झालेला आहे हे सुद्धा आपण त्या ठिकाणी समजून त्या ठिकाणी घेतलं पाहिजे. ही शुड बी डायव्हर्टेड अँड मोटिवेटेड टू टेक सम अदर टास्क सो दॅट हिज हॅबिट कॅन बी लिसन. म्हणजे सर्वसाधारणपणे त्याचा असणारे जे काही विचार जे आहेत तर ते विचार त्या ठिकाणी
दूर करण्यासाठी त्याला कोणतं तरी अशा प्रकारचं असणारे जे काही काम जे आहे तर त्या कामामध्ये त्या ठिकाणी गुंतवलं पाहिजे की जेणेकरून त्याची ही असणारी जी काही सवय जी आहे तर ती सवय त्या ठिकाणी कमी होईल. टेकिंग सेल्फी इज नॉट ए हॉबी, जी स्वतःची त्या ठिकाणी सेल्फी काढणं ही काही त्या ठिकाणी छंद जो आहे तर तो छंद नाही. इट इज द बॅड हॅबिट इफ समवन इज रिपीटेडली एंजॉय इन इट. म्हणजे या ठिकाणी स्वतःची सेल्फी त्या ठिकाणी काढणं हा त्या ठिकाणी छंद नाही, परंतु ही एक त्या प्रकारची वाईट अशा प्रकारची सवय आहे. वारंवार जर त्या ठिकाणी तो सेल्फी जर त्या ठिकाणी जर काढत असेल तर अशा प्रकारची असणारी काही सेल्फी त्या ठिकाणी काढणं त्या ठिकाणी कसं आहे तर त्या ठिकाणी ते घातक आहे. अशा प्रकारचे असणारे काही आन्सर जे आहे तर ते आन्सर आपल्याला त्या प्रश्नाचं त्या ठिकाणी देत आहे. याच्या पुढे व्हाय इज देअर इन्क्रीज इन द न्यूज ऑफ द डेथ by drawing in ocean, falling in deep valley or under trains during catching the cell phone selfie. आपल्याला बऱ्याच त्या ठिकाणी आपण वाचताना दिसतो की मोबाईल फोन मध्ये सेल्फी काढताना समुद्रामध्ये किंवा दरीमध्ये पडून तसेच धावत्या रेल्वे खाली आल्यामुळे मृत्यू होण्याच्या ज्या काही बातम्या ज्या आहेत तर त्या बातम्यांमध्ये अलीकडं वाढ का झालेली. दुसरा आपल्याला दिलेले देर इज इन्क्रीजिंग कॉम्पिटिशन टू अपलोड द व्हिडिओज ऑफ रोड ऍक्सिडेंट इनस्टेड ऑफ हेल्पिंग द व्हिक्टिम. त्याचबरोबर रस्त्यावरील असणारे जे काही अपघातग्रस्त असणारे जे काही व्यक्ती जे आहेत तर त्या व्यक्तींना मदत करण्याच्या ऐवजी ती असणारे जे काही दृश्य जे आहेत तर त्या दृश्यांचं चित्रीकरण त्या ठिकाणी करून ते अनेक अशा प्रकारचे असणारे जे काही सोशल मीडिया जे आहेत, जी उदाहरणार्थ आपल्या लक्षात येत नसते की त्या ठिकाणी व्हॉट्सअप ग्रुप असेल, फेसबुक असेल तर या फेसबुकवर व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवण्यामध्ये त्या ठिकाणी असणारी काही स्पर्धा जी आहे तर ती स्पर्धा त्या ठिकाणी लागता नाही. व्हॉट इज द मेंटॅलिटी ऑफ द सच पीपल. अशा प्रकारची असणारी काही व्यक्ती जी आहे तर त्या व्यक्तींची मानसिकता त्या ठिकाणी काय असते. तिसरा क्वेश्चन आपल्याला दिलेला आहे की व्हाय आर द व्हिडिओ क्लिप्स ऑफ पेरेंट्स थ्रेटनिंग or hitting the children not studying as per their wish or domestic helpers beating the children are very common on the social media nowadays. आता काय सांगितलंय की why are the video clips of the parents threatening or hitting the children not studying as per their wish. म्हणजे सर्वसाधारणपणे स्वतःच्या मनासारखा त्या ठिकाणी अभ्यास करत नाही अशा मुलांना धाकट दपाशा किंवा मारहाण करणारे जे काही पालक किंवा लहान मुलांना मारहाण करणारे घरगुती नोकर जे आहेत तर यांच्या व्हिडिओचे असताना जे काही क्लिप्स जे आहेत तर त्या क्लिप्स तुम्ही सर्वसाधारणपणे समाज माध्यम जे आहेत व्हॉट्सअप असेल, फेसबुक असेल तर या माध्यमांवर तुम्हाला त्या ठिकाणी वारंवार त्या ठिकाणी पाहायला का मिळताना दिसतात. तर अशा प्रकारचे अनेक अशा प्रकारचे असताना जे काही व्हिडिओ जे आहेत, व्हिडिओ क्लिप जे आहेत तर ते व्हिडिओ क्लिप्स तुम्ही व्हॉट्सअपवर, फेसबुकवर त्या ठिकाणी पाहिलेले असते. आता काय सांगितलेले पुढे ऑब्झर्व द अबाउट इमेजेस इज इट रॅशनल अँड व्हाय. वरील चित्रांचं निरीक्षण करायचे आणि हे योग्य आहे का तर याचं उत्तर आपण त्या ठिकाणी मागाशीच त्या ठिकाणी पाहिलेले की मोबाईल जो आहे तर त्या मोबाईलवर मोबाईल पाहत जेवणारा जो काही मुलगा जो आहे तर त्या मुलगा त्या ठिकाणी आपल्याला पहिल्या आकृतीमध्ये त्या ठिकाणी दिसतोय. दुसऱ्या आकृतीमध्ये सेल्फी ऑन द रोड म्हणजे रस्त्यावर सेल्फी म्हणजे मगाशी सांगितल्याप्रमाणे अपघात जे आहे तर त्या अपघाताला निमंत्रण त्या ठिकाणी असतं. अशा प्रकारचे असणारे काही उत्तर जे आहेत तर ती उत्तर त्या ठिकाणी आपण पाहिलेली की चित्र जे आहे तर त्या चित्राचं निरीक्षण करून ही योग्य आहे की नाही याच्याबद्दलची असणारी काही कारण मीमांसा जी आहे तर ती आपण त्या ठिकाणी पाहिलेली आहे. त्याच्यानंतर पुढे की पर्सन इंडल्गिंग in such destructive and unnatural activity is usually under the stress and such activities are bursting of the stress. जी सर्वसाधारणपणे अशी घातक आणि सर्वसाधारणपणे काय सांगितलंय अननॅचरल ऍक्टिव्हिटी अनैसर्गिक कृत्य करणारी जी काही व्यक्ती जी आहे तर ती व्यक्ती मानसिक तणाव जो आहे अंडर स्ट्रेस जो आहे म्हणजे मानसिक तणाव जे आहे तर त्या मानसिक तणावाखाली त्या ठिकाणी असते. आणि ही जी काही कृत्य जे आहे तर ती कृत्य म्हणजेच आपल्याला सांगता येईल की ब्रस्टिंग ऑफ द स्ट्रेस म्हणजे त्याचा असणारा जो काही ताण जो आहे
तणाव जो आहे तर त्या तणावाचा विस्फोट होताना दिसतो, प्रगटीकरण जे आहे तर ते प्रगटीकरण त्या ठिकाणी असतं. मेडिकल सायन्स हॅज डिक्लेअर सच ऍक्टिव्हिटीज ॲज द मेंटल इलनेस. आणि वैद्यकशास्त्र जे आहे तर ते वैद्यकशास्त्रानं अशा प्रकारच्या असणाऱ्या ज्या काही कृती ज्या आहेत तर त्या कृतींना मानसिक अशा प्रकारचा आजार मेंटल इलनेस जो आहे तर तो मेंटल इलनेस त्या ठिकाणी ठरवलेला आहे. त्याच्यानंतर पुढे पहा की पर्सन इंडल्जिंग इन सेल्फी इज नॉट अवेअर अबाउट द वर्ल्ड अराउंड अँड द रिस्क. म्हणजे सेल्फी काढणारे जे काही व्यक्ती जे आहेत तर त्या व्यक्तींना सभोवतालचं असणारं जे काही जग जे आहे तर त्या जगाचं असणारं जे काही भान जे आहे तर ते भान त्या ठिकाणी राहताना दिसत नाही. आणि दिस इज कॉल्ड एज द सेल्फी साइड. हा जो काही विकार जो आहे तर त्या विकारालाच आपण त्या ठिकाणी सेल्फी साइड त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. आता पुढे पर्सन्स इंडल्जिंग इन डोमेस्टिक व्हायलन्स सेंडिंग मेसेज टू द अदर्स बिफोर कमिटिंग सुसाइड्स are those who send the video clips of the suicidal act are mentally ill and they do so to win the sympathy. काही सांगता येईल आपल्याला की सर्वसाधारणपणे पर्सन इंडल्जिंग इन द डोमेस्टिक व्हायलन्स म्हणजे सर्वसाधारणपणे डोमेस्टिक व्हायलन्स म्हणजे कौटुंबिक अशा प्रकारचा असताना जो काही हिंसाचार. दुसरं आपल्याला सांगता येईल की सेंडिंग मेसेज टू द अदर्स बिफोर कमिटिंग सुसाइड म्हणजे आत्महत्या करण्याआधी इतरांना संदेश पाठवणारे. पुढे आपल्याला सांगता येईल दोज हू सेंड द व्हिडिओ क्लिप्स ऑफ द सुसाइडल ऍक्ट. त्याच्यानंतर आत्महत्येचा असताना तो काही व्हिडिओ क्लिप्स पाठवणारे असताना जे काही व्यक्ती जे आहेत तर ते कसे असतात आर मेंटली मानसिक दृष्ट्या त्या ठिकाणी आजारी असतात. अँड दे डू सो टू विन द सिम्पथी म्हणजे इतरांची सहानुभूती मिळवण्यासाठी अशा प्रकारचे असणारे जे काही व्यक्ती जे आहेत तर ती व्यक्ती अशा प्रकारचे असणारे जे काही कृत्य जे आहेत तर ते कृत्य त्या ठिकाणी करताना दिसतात. म्हणजे सर्वसाधारणपणे डोमेस्टिक व्हायलन्स कौटुंबिक अशा प्रकारचा हिंसाचार, आत्महत्या करण्यापूर्वी इतरांना संदेश पाठवणारे किंवा आत्महत्येचा व्हिडिओ क्लिप्स पाठवणारे मानसिक दृष्ट्या त्या ठिकाणी आजारी असतात. आणि अशा प्रकारची कृत्य ही लोक त्या ठिकाणी इतरांची असणारी काही सहानुभूती जी आहे तर ती सहानुभूती मिळवण्यासाठी अशा प्रकारची असणारी काही कृत्य जे आहे तर ती कृत्य त्या ठिकाणी करताना दिसतात. हेन्स मेक द कन्स्ट्रक्टिव्ह यूज ऑफ द कम्युनिकेशन मीडिया लाईक टेलिव्हिजन, फोन अँड इंटरनेट फॉर द इसेन्शियल नीड्स अँड द एंटरटेनमेंट ओनली. आणि म्हणून या ठिकाणी लक्षात ठेवायचे की मोबाईल फोन असेल, दूरदर्शन असेल, इंटरनेट असेल यासारखी असणारे काही कम्युनिकेशन मीडिया प्रसार माध्यम जे आहे तर त्या प्रसार माध्यमांचा आपण वापर जो आहे तर तो वापर त्या ठिकाणी कशासाठी केला पाहिजे फॉर द इसेन्शियल नीड म्हणजे आपल्या आवश्यक असणारी काही गरज जी आहे तर त्या गरजेपुरता. आणि दुसरं आपल्याला सांगितलं एंटरटेनमेंट म्हणजे मनोरंजन जे आहे तर त्या मनोरंजनासाठी त्या ठिकाणी केला पाहिजे. But not to got into the clutches by spending hours with those media. म्हणजे तासनतास वेळ घालून या माध्यमांच्या आहारी अजिबात त्या ठिकाणी जाऊ नये. पुन्हा एकदा लक्षात ठेवा मोबाईल फोन असेल, इंटरनेट असेल, दूरदर्शन असेल हे जे काही प्रसार माध्यम जे आहेत तर त्या प्रसार माध्यमांचा वापर आपण त्या ठिकाणी सकारात्मक दृष्टीनं गरजेपुरता त्या ठिकाणी केला पाहिजे. तासनतास वेळ घालून या माध्यमांच्या आहारी त्या ठिकाणी जाऊ नये. त्याच्यानंतर पहा या ठिकाणी एक चित्र आपल्याला त्या ठिकाणी दिलेले की पर्सेडियन मेकिंग ए व्हिडिओ क्लिप ऑफ द ऍक्सिडेंट सीन म्हणजे अपघाताचं चित्रीकरण करणारी जी काही पर्सेडियन की पेडेस्ट्रियन मेकिंग ए व्हिडिओ क्लिप ऑफ द ऍक्सिडेंट सीन म्हणजे पादचारी जे आहेत जे आपल्याला त्या ठिकाणी रस्त्याने जाताना दिसतात तर हे रस्त्याने जाणारे जे काही पादचारी जे आहेत तर ते पादचारी काय करताना दिसतात तर त्या ठिकाणी अपघात जे आहे तर त्या अपघाताचं असणारं जे काही चित्रण जे आहे तर ते चित्रण त्या ठिकाणी करताना दिसतात. हे असणारे जे काही चित्र जे आहे तर ते चित्र त्या ठिकाणी निरीक्षण करायचे आणि या ठिकाणी ते रॅशनल आहे का, योग्य आहे का याच्याबद्दलची असणारी जी काही माहिती जी आहे तर ती माहिती आपल्याला त्या ठिकाणी सांगायची. मागे जशी आपण त्या ठिकाणी दोन असणारे जे काही चित्र जे आहे तर त्या चित्रांच्या बाबतीमध्ये आपण त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की नेमकं काय होतं तर तशाच पद्धतीने आपल्याला या ठिकाणी हे जे असताना जे काही चित्र जे आहे तर त्या चित्राच्या बाबतीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल.
बोर्डाची असणारे जे काही ऍक्टिव्हिटी शीट 1 जे आहे तर त्याच्यामध्ये अशा प्रकारचं असणारे जे काही चित्र जे आहे तर ते चित्र त्या ठिकाणी दिलेले आणि याच्यामधून सर्वसाधारणपणे पहिला क्वेश्चन त्या ठिकाणी विचारला होता की विच इज द मेंटल इलनेस इज शोन इन द पिक्चर गिव्हन बिलो. म्हणजे खाली दिलेले जे काही चित्र जे आहे तर त्या चित्रामध्ये कोणत्या प्रकारचा मानसिक अशा प्रकारचा आजार जो आहे तर तो आजार त्या ठिकाणी सांगितलेला आहे. त्याच्यानंतरचा दुसरा क्वेश्चन त्या ठिकाणी होता की विच सोशल मेसेज वुड यू लाईक टू गिव्ह थ्रू इट. आणि हे जे असणारे जे काही चित्र जे आहे तर त्या चित्रामध्ये कोणता सामाजिक संदेश जो आहे तर तो संदेश तुम्ही त्या ठिकाणी देऊ शकता. आता काय सांगता येईल, या असणारे जे काही पादचारी जे आहे तर तो पादचारी मदत करण्याच्या ऐवजी अपघात जे आहे तर त्या अपघाताचं चित्रण करताना दिसतो. याच्यामधून पहिला आपल्याला सांगता येईल द पिक्चर शो इनसेन्सिटिव्हिटी विच इज ए टाईप ऑफ द ह्युमन नेचर. जे जे काही चित्र जे आहे तर त्या चित्रामध्ये मदत करण्याच्या ऐवजी ते असणारे काही पादचारी जे आहे तर ते काय करताना दिसतात त्या ठिकाणी चित्रीकरण करताना दिसतात. म्हणजे हे असणारे जे काही चित्र जे आहे तर त्या चित्रामधून इनसेन्सिटिव्हिटी असंवेदनशीलता जी आहे तर ती असंवेदनशीलता त्या माणसांची त्या ठिकाणी दिसून येताना दिसते. आणि हा मानवी असणारा जो काही स्वभाव जो आहे तर तो स्वभाव त्या ठिकाणी. दुसरं आपल्याला सांगता येईल की इनस्टेड ऑफ शूटिंग द ऍक्सिडेंट द व्हिक्टिम शुड बी गिव्हन फर्स्ट एड. म्हणजे चित्रीकरण करण्याच्या ऐवजी तो अपघातग्रस्त असणारी जी काही व्यक्ती जी आहे तर त्या व्यक्तीला त्या ठिकाणी प्राथमिक अशा प्रकारचे प्रथमोपचार जे आहे तर ते प्रथमोपचार त्या ठिकाणी केले पाहिजे. दुसरं आपल्याला सांगता येईल की कॉल ऑन द 100 or 108 सिकिंग इमिजिएट हेल्प फ्रॉम द पोलीस अँड द ॲम्ब्युलन्स. आपल्या लक्षात येताना असते की अपघात झाला असेल तर 100 नंबर पोलिसांना त्या ठिकाणी डायल केला पाहिजे किंवा असणारा जो काही ॲम्ब्युलन्स जो आहे तर तिचा असणारा जो काही 108 नंबर जो आहे तर त्या 108 नंबरला आपण त्या ठिकाणी कॉल त्या ठिकाणी केला पाहिजे की जेणेकरून ते असणारे जे काही अपघातग्रस्त असणारे जे काही व्यक्ती जे आहे तर त्या व्यक्तीला तात्काळ त्या ठिकाणी मदत मिळेल. तिसरं आपल्याला सांगता येईल की डिस्पर द क्राऊड अँड ट्राय टू सेव्ह द लाईफ ऑफ द व्हिक्टीम बाय गिव्हिंग द CPR. या ठिकाणी गर्दी आपल्याला दिसते तर ती गर्दी आपण त्या ठिकाणी पांगवली पाहिजे आणि असणारा जो काही अपघातग्रस्त असताना जे काही व्यक्ती जे आहे तर त्या व्यक्तीला त्या ठिकाणी प्राथमोपचार देऊन त्या ठिकाणी तिचा असणारा जो काही जीव जो आहे तर तो जीव त्या ठिकाणी वाचवला पाहिजे. अशा पद्धतीचं आपल्याला त्या ठिकाणी असणारा जे काही सोशल मेसेज जे आहे तर तो सोशल मेसेज या चित्रामधून आपण त्या ठिकाणी देऊ शकतो. एवढाच असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.